चिकन सुक्का चिकन रेसिपी फटाफट, नो पाणी नो कुछ। तर सर्वात पहिला आपण कढीपत्ता घातला, आता आपण याच्यात कांदा घालणार आहोत। बस, जास्त कांदा पण नाही घालायचा, लिमिटेड। आता आपण घालणार आहोत याच्यामध्ये थोडासा कांदा चांगला शिजू दे, लगेच आपण हे चिकन जे आहे पानी कम चिकन बनाने वाले, आपने पानी कम चाय सुना होगा। आता आपण पानी कम चिकन सुक्का चिकन एकदम मस्त तरीवाला चिकन झटपट रेसिपी आपल्यासमोर आम्ही दाखवत आहोत, पाहून घेऊ शकता आपण। तर कांदा छान परतवून घ्यायचा आपल्याला, कांदा लसूण झालेला परतून। आता आपण त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत छानपैकी, पहिला तर माझी थोडी स्टाईल वेगळी आहे, आपण थोडंसं याच्यात आलं लसणाची पेस्ट पण घालूया, संपूर्ण घालतो। लसणाची पेस्ट आता आपण याच्यात चिकन जे आहे ते मस्त फ्राय करून घ्यायचं आहे, मग मसाला टाकायचा। थोडंसं वेगळ्या पद्धतीने दाखवत आहे, नेहमीच्या पद्धतीने नाही दाखवत आहोत आम्ही आता। इसे कहते हैं चिकन भुना। म्हणता चिकन भुना, आपण मस्त त्याचा भून केल्याने काय आहे बघा, सगळं सुंदर दिसतं एकदम। हा जबरदस्त, एक नंबर चिकन भुना रेसिपी झटपट तयार, बस 2 मिनिट। चांगलं चिकन त्याला मस्त फ्राय करून घ्यायचं आहे। रेसिपी का नाम हमने रख दिया है चिकन भुना। मी चांगलं मस्त फ्राय केलं चिकन, एक वेगळी टेस्ट येते याला, वेगळा फ्लेवर येतो, एक अच्छा जायका आता है, मस्त चव लागते। किती खाऊ आणि किती नको असं होतं। आणि कधी उशीर झाला असेल तर हे असं झटपट चिकन पटकन होतं, मस्तपैकी छान, रस्सा कमी, पटापट 10 मिनिटात हे चिकन होतं। चल चला 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 चला, आता आपण याच्यात मसाला ऍड करूया। मसाला, हळद, गरम मसाला, येस, छान उकळतंय मस्तपैकी तेलामध्ये, मस्त दिसतंय अगदी छान। तर झालेलं आहे मसाला, गरम मसाला। आता आपण याच्यात मस्त फ्राय भरून घेऊ। तुम्हाला जर याच्यामध्ये आणखी कलर छान हवा असेल, लाल लाल, तर आपण काश्मीरी लाल मिर्च पावडर नक्कीच टाकू शकतो कलरसाठी। तर उन्हाळ्याचे दिवस आहे, मसाला कलरफुलच आहे। फुल कलर, तर आम्ही आता उन्हाळा आहे, आपण जास्त मसाला खाऊच नाही, लिमिटेड मसाला खाल्लेला चांगला आहे। चिकन मसाला आपण याच्यात ॲड केलेला आहे, गरम मसाला ऑलरेडी टाकलाच होता। छान याला असं हलवून घेऊ, बघा छानपैकी कलर पण आला आणि वेगळी खुशबू आली। वा वा वा। आता आपण याच्यात टोमॅटो टाकणार आहोत, टोमॅटो मस्त टोमॅटो टाकून, म्हणजे वाटण घालणार आहात का तुम्ही? नाही 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 नाही, वाटण अजिबात नाही घालणार याच्यामध्ये, वाटण नाही। हे चिकन आपलं चिकन सुक्का, फक्त ऑइली तरीवाला चिकन, चिकन सुक्का। आता हे जे काही चिकन आहे आणि जे टोमॅटो आहे ते छान पाणी पिते, तेवढंच पाणी आपण हे करणार आहोत त्याच्यामध्ये। वरती आपण एक झाकण ठेवणार आहे, त्याच्यावरती पाणी ठेवणार आहोत, गरज लागल्यास पाणी टाकायचं। मोस्टली आपण पाणी टाकणारच नाही, पण बोलतात ना थोडंसं शिट्टी घ्यायपुरतं, आणि थोडंसं मीठही आपण कमीच वापरायचं आहे। मीठ मसाला थोडा कमी, चवीप्रमाणे आपण आपल्या आवडीप्रमाणे घेऊ शकता, आणि थोडासा नॉर्मलपेक्षा कमीच वापरतो। वा वा, आता चांगलं खुशबू यायला लागलेली आहे। आता मी आणखी कोथिंबीर ॲड करतो आहोत। तर बघा चिकन किती जास्त छान दिसायला लागले, त्याचं कलरफुल। आता आपण याच्यावर एवढं पाणी तिथे काही गरज नाही आपल्याला, हे बघा एवढं पाणी आपलं ठेवायचं आहे।
आणि गॅस फ्लेम स्लो करायचे. बस वेटिंग. 5 मिनिटानंतर आपण पाहू चिकन कसं झालं ते, तेल सोडले का. आणि त्यानंतर 5 मिनिटानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी वाटल्यास ॲड करायचं, नाहीतर काही तशी गरज नाही. बघूया 5 मिनिट के बाद. तर पहा चांगलं तेल सुटलेलं दिसतंय. आता आपण थोडा ढवळून बघूया. हां. आता आपण याच्यामध्ये हे जे गरम झालेलं पाणी आहे, नॉर्मली 1 शिट्टी घेण्यापुरता तेवढं त्याच्यामध्ये आपण ॲड करूया, जेणेकरून खालती चिकन लागायचं नाही आणि चिकन शिजेलही छान. हां बघू शकता. ओके, टोमॅटोचं पाणी आता सुटेल आणि एवढंच पाणी आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत. जास्त पाणी टाकायचं नाही. कुकरच्या शिट्ट्या झाल्या छान होऊन जाणार आहे आपलं झटपट चिकन. अगदी 5 मिनिटात होणारं आहे हे, जास्त वेळ लागलेला नाहीये. पटापट ज्यांना उशीर झाला असेल अगदीच जेवणाला, तर त्यांनी पटापट चिकन बनवून घ्यावं. चला आता आपण कुकर झाकण लावूया आणि मोजून 2 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. ओके, आता आपण दुसरा आयटम बनवणार आहोत, चिकन कलेजी पोट्टा फ्राय. चिकन कलेजी पोट्टा फ्राय आपण डायरेक्टच बनवणार आहोत. फटाफट हळद मसाला, नॉर्मली गरम मसाला. ओके, झालेलं आहे. मीठ चवीनुसार झालेलं आहे. आपण पहिला हा कढीपत्ता छानपैकी याच्यात तडतडवून घेऊया आणि एकीकडे आपण याला हळद मसाला चांगला लावला आहे तो मिक्सअप करून घेऊया. वा वा वा, छान अगदी आपण फ्राय करून घेणार आहोत. ते कलेजी पोट्टा फ्राय. कढीपत्ता छान तडतडलाय. चला आता आपण याच्यामध्ये चिकन घालूया. हे बघा, हां वा वा वा. याच्यामध्ये पाणी अजिबात येणार नाही आहे. गॅस कसा थोडा मीडियम फ्लेम ठेवायची आपल्याला. एकदम फास्टही नाही करायचा आणि एकदम स्लोही नाही. हां, त्याच्यात तेल उडतं म्हणून आपण काय करायचं, प्रिकॉशनसाठी एक झाकण पूर्ण बंद न करता थोडंसं ते झाकलं जाईल अशा प्रकारचं झाकण आपल्याला त्याच्यावर ठेवायचं आहे. हे आपण असं झाकण याच्यावर ठेवूया नॉर्मली. हे बघा, असं जे तेल उडणार नाही, तेल उडायची भीती नाही. आता आपण गॅस स्लो ठेवलेला आहे. हार्डली हे पण 5 मिनिटात रेडी. म्हणजे एकीकडे चिकन रेडी, एकीकडे हे रेडी, दुसरीकडे आपलं कोशिंबीर बनवणार आता. आणि ताट वाढल्यावर मस्त ताट सजवून दाखवतो. भाकऱ्या पण तयार आहेत आमच्या मस्तपैकी. येस, चिकन कसं रेडी झालं आपण बघूया. हा कुकर थंड झालेला आहे. नाव आता आपण कुकर उघडतोय. बघा, वा वा वा, झटपट चिकन रेसिपी तयार. पाहू शकता रस. आता आपण डिश सर्व करणार आहोत. वाटण नाही आहे याच्यामध्ये. हा, वाटण अजिबात नाही घालायचं. वाटण घातलं म्हणजे संपलंच. नो वाटण. फक्त आपण टाकलेल्या याच्यामध्ये आल्या लसणाची पेस्ट, एक टोमॅटो, चिरलेला कांदा, हळद मसाला, गरम मसाला, चिकन मसाला आणि आपली चिकन रेसिपी एकदम तयार आहे ना. फक्त 5 मिनिटात. आपल्याला भूक लागली असेल काय, आपण लगेच मॅगी वगैरे बनवून खाण्यापेक्षा चिकन बनवून खायचं. मी तर म्हणे 2 मिनट में मैगी तो 5 मिनट में चिकन. तो क्या खाओगे, चिकन या मैगी? चिकन. सुंदर रस मी बघू शकता. आता आपण ह्याच्यात एकदम जास्त तेल घातलं असतं तर चिकन सुक्काही झालं असतं तयार. आपल्याला थोडासा रस्सा पाहिजे भाकरी वगैरे खायला. भाकरी बुडवायला रस्सा लागतो की नाही. अशा प्रकारे आपण ताट सजवलेला आहे. भाकरी, चिकन कलेजी पोट्टा फ्राय, कोशिंबीर आणि त्याबरोबर अलिबागचा पांढरा कांदा
अतिशय महत्त्वाचा, मस्त गोड लागतो, तो आपण याच्यातून घेतलेला आहे. तर आपली आजची डिश रेसिपी तयार झालेली आहे. तर आपल्याला चला सुरुवात करूया. आपण याचा आनंद घेऊया, सुरुवात करूया. चला, जय हो, जय हो, जय हो. धन्यवाद. रेसिपी तयार झालेली आहे, झटपट चिकन. आपण नक्की एकदा बनवून ट्राय करा, खाऊन बघा, बनवा, खाऊन बघा आणि आवडल्यास नक्कीच मला कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद. चला तर आपण आनंद लुटूया चिकन थाळीचा. कसं झालंय चिकन सांगा पटकन. हा, आता मी अजून खाऊन नाही पाहिलेलं, तर सर्वात पहिले मी थोडंसं खाऊन बघणार आहे चिकन कसं झालंय ते. पाहूया जरा कसं लागतंय ते. वा वा वा, अप्रतिम. लोणावळ्याची आठवण झाली. लोणावळ्याला पण आम्ही असंच चिकन बनवतो, वाटण वगैरे काय टाकत नाही. झटपट चिकन तयार. आलं लसूण घेतलं पाट्यावर, वाटण आपलं वाटलं की चिकन रेडी. छान झालेलं आहे. आपण ट्राय करा, बनवून बघा, आपल्याला नक्की आवडेल. आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच त्याला लाईक करा, शेअर करा, कमेंट आपल्याला नक्कीच कळवा. धन्यवाद.